आकाशवाणी पुणे. योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी विभागात सांगळा चित्रपटाची बाजी. जागतिक अशांततेच्या काळात शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयी सलामी, बांगलादेशवर 6 गडी राखून मात. आता सविस्तर बातम्या. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं सरहद संस्था आयोजित 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून दिल्लीत सुरू होत आहे. ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ऐकूया याबाबतचा वृत्तांत. दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत आजपासून 3 दिवस माय मराठीचा जागर होणार आहे. अनेक वर्षांनी दिल्लीत होत असलेल्या या संमेलनासाठी राज्य सरकारनं एकंदर 4 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी साहित्य संमेलनासाठी 2 कोटी रुपये दिले जातात. मात्र यंदा संमेलनाचा वाढलेला खर्च आणि या संमेलनाचं वेगळेपण अशा कारणांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनासाठी अतिरिक्त 2 कोटी रुपये द्यायला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. या संमेलनाबाबत आमचे प्रतिनिधी मुजम्मिल पटेल यांनी अधिक माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी इथं हे संमेलन होणार आहे. सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभामंडप इथं ग्रंथदिंडी आणि ध्वजारोहणाचं आयोजन करण्यात आलंय. या संमेलनाचं उद्घाटन आज दुपारी दिल्लीच्या विज्ञान भवन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होईल. या प्रसंगी स्वागताध्यक्ष शरद पवार, प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर उपस्थित असतील. उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमात डॉक्टर तारा भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण होईल. आजच सायंकाळी निमंत्रितांचं कवी संमेलन रंगणार आहे. या संमेलनासाठी मराठी साहित्य रसिक मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा वाढवणं आणि टिकवणं ही मराठी भाषिकांची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन या संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलं आहे. केवळ कुठेतरी सरकारी शिक्कामोर्तब झालं म्हणून भाषेसारख्या गोष्टीचा दर्जा एकदम वाढत नाही. त्यातनं काही आर्थिक फायदे होण्याची शक्यता आहे. शासनाकडनं मराठी भाषकांना, संस्थांना, विद्यापीठांना किंवा नवीन निघाणाऱ्या साहित्यिकांना, संशोधकांना काही आर्थिक सहाय्य होऊ शकेल. काही प्रकाशन संस्था निघू शकतील आणि त्या निघाव्यात आणि त्याच्यासाठी मराठी जाणकार भाषकांनी जास्त प्रयत्न करायला पाहिजे. नुसता दर्जा मिळाला म्हणून स्वस्त बसून चालणार नाही. तो दर्जा वाढवणं आणि टिकवणं हे माणसाच्या हातातच आहे, भाषिकांच्या हातामध्ये आहे. दरम्यान या साहित्य संमेलनासाठी पुण्याहून बुधवारी निघालेली महादजी शिंदे विशेष रेल्वे काल रात्री दिल्लीत पोहोचली. 2 दिवसांच्या या प्रवासादरम्यान मराठी साहित्य यात्री संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. राज्याच्या विविध भागातून आलेले सुमारे 1200 साहित्यिक, समाज माध्यमातील प्रभावी व्यक्तिमत्व, युवक, लोककलाकार आणि साहित्य रसिकांच्या प्रचंड उत्साहात हे संमेलन अत्यंत जल्लोषात पार पडलं. आकाशवाणी बातम्यांसाठी दिल्लीहून मुजम्मिल पटेल यांच्यासह माधवी कुलकर्णी, पुणे. 19वं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आजपासून छत्रपती संभाजीनगर इथल्या आमखास मैदानावर सुरू होत आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर अशोक राणा या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत. 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. या महोत्सवात जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये हालदान उल्मन तोंडेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नॉर्वेच्या आर्मंड या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचं महाराष्ट्र शासनाचं प्रभात पारितोषिक मिळालं. तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचं पारितोषिक रावबाग अजमल यांनी दिग्दर्शित केलेल्या सांगळा या चित्रपटाला मिळालं. मराठी चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचा पुरस्कार स्नो फ्लॉवर या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरे यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अनिल दाभडे यांना, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार छाया कदम यांना जाहीर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत गृहमंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 27वी बैठक होणार असून दुपारी ते जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात
शहा यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 10 लाख लाभार्थ्यांना या योजनेतल्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण करण्यात येणार आहे. प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या रेखा गुप्ता या चौथ्या महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वारसा कला साहित्य संस्कृतीचा जिच्यात दडलेला पुन्हा माय मराठीचा गुण गौरव गगनीय सा दुमदुमला अशी मधुर गोड विश्वात थोर तिचे रंग रूप देखणे अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने. दिनांक 21, 22, 23 फेब्रुवारी दरम्यान 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. जगात विविध देशांदरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक बनलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल पुण्यात केलं. परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 6व्या एशिया इकॉनॉमिक डायलॉग या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. जोपर्यंत देशात वीज, पाणी आणि रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत विकासाची कल्पना करता येत नाही. गेल्या 11 वर्षात या पायाभूत सुविधांच्या बाबतीत सरकारनं भरीव कामगिरी केल्याचं गोयल यांनी नमूद केलं. दरम्यान आगामी काळात छत्रपती संभाजीनगरमधल्या ऑरिक सिटीला देशातील प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून विकसित केलं जाईल. त्यामुळे येत्या काळात मराठवाडा औद्योगिक विकासाचं प्रमुख केंद्र बनेल असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी बोलताना गोयल म्हणाले, ऑरिक की जो बिल्डिंग है उसमें 20,000 स्क्वायर फुट का एक कौशल विकास केंद्र, स्किल डेवलपमेंट सेंटर बनाने का कल निर्णय लिया है. साथ ही साथ लगभग 10,000 स्क्वायर फुट का स्टार्टअप इंक्यूबेशन हब बनाने का भी निर्णय लिया गया है. वहां का कमर्शियल इंफ्रास्ट्रक्चर, एक अस्पताल बन रहा है वहां पे, एक यूनिवर्सिटी आ रही है, साथ ही साथ स्कूल हो, रिक्रिएशन फैसिलिटीज हो, इन सब चीजों पे और ध्यान केंद्रित करते हुए हम इस पूरे औद्योगिक क्षेत्र को महाराष्ट्र की और देश की शान बनाने के लिए संकल्पित है. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा राज्यातल्या 5,130 मुख्य केंद्रांवर परीक्षा होत असून 16,11,610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यात सदनिका घेतल्याप्रकरणी राज्याचे कृषीमंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शिवाजी कोकाटे यांना नाशिकमधल्या न्यायालयानं 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशवर 6 गडी राखून मात करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली. बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 229 धावांचं आव्हान ठेवलं. त्याला प्रत्युत्तर देताना 47व्या षटकातच भारतीय संघानं विजय साकार केला. शुभमन गिलनं शतकी खेळी गेली. त्याला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हवामान. राज्यात सर्वत्र आज हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी विभागात सांगळा चित्रपटाची बाजी. जागतिक अशांततेच्या काळात शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयी सलामी. बांगलादेशवर 6 गडी राखून मात.
आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.